माझा आवाज येतो सगळ्यांना? थोडा वेळ मी माईक बंद करतो, मोठ्यानेच बोलतो. चालेल की माईकवरतीच पाहिजे? गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. नाही नाही ठीक आहे. नाही नाही कम्फर्ट. बरं, सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यांना एक प्रश्न असा, तुमच्यापैकी किती जण स्वतःला हेल्दी समजतात? हात वर करा. पण आता इथून मी बघितल्यानंतर मला सगळेच हेल्दी वाटतात, निदान चेहऱ्यावर तरी वाटतं. दुसरा प्रश्न, तुमच्यापैकी किती जण स्वतःला फिट समजतात? बरं, आपल्यातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी 2 दिवसासाठी हात वर केले. So let us begin with, see, you can be healthy but not fit, and at the same time you can be fit but not healthy. So what is the difference between health and fitness? आणि सुहासनी सांगितलं त्याच्याप्रमाणे ही जर्नी आपल्याला बघायची आहे. आणि काल we have evaluated our financial wealth, or those guys concentrated more on financial health. But how much of us are financially fit? So unless and until you are biological fit, this fitness related to the finance and other activities many times what you can call as in a shambles. आणि मग ते जर समजा आपल्याला बदलायचं झालं तर आपल्या संकल्पना ह्या अतिशय स्पष्ट असायला पाहिजे. सो इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जगामध्ये 1945ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आणि त्या लोकांनी आरोग्याची व्याख्या सांगितली होती 48 मध्ये. आणि आता आफ्टर पॅन्डेमिक द डेफिनेशन ऑफ हेल्थ हॅज बीन चेंज्ड. आणि कालचा एक दिवस आणि आता पण मी बघतोय आपल्या सगळ्यांच्या वर्तनातनं, तर वी आर अवेअर अबाउट द व्हॉट इज हेल्थ, बट द लास्ट पार्ट विच हॅज बीन अंडरलाइंड इन द रेड वर्ड्स, aging well, longevity, quality of life, freedom from pain. So these types of the aspects of the life has to be included in the health. काल आपल्या विनीत सरांनी सांगितलं, त्यांचा एक क्लायंट भरपूर पैसे होते, पण नंतरची 10 वर्ष तो सिलिंग कडे बघतच गेला. सो व्हॉट इज द यूज? त्यामुळे हेल्थचा विचार करताना आपल्याला युटिलिटेरियन व्हॅल्यू of the body that we have to pay attention. So आजच्या माझ्या चर्चेमध्ये तुमच्याशी संवाद साधताना मला त्याच्यावरतीच भर द्यायचा आहे. थोडं माझ्याबद्दल आता सुहासी सांगितलेलंच आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काल सुद्धा आपल्या विनीत सरांनी एक प्रश्न विचारला होता की आर यू सक्सेसफुल? आणि त्यावेळेला सांगितलं तर नो, आय एम नॉट सक्सेसफुल बिकॉज आय एम नॉट एबल टू अचीव रँक 1 इन द वर्ल्ड as far as the Ironman in my age category is considered. And so that is my aim. So आता मी 57 वर्षाचा आहे आणि साधारण 2-3 वर्षांमध्ये मी 60 वर्षाचा होईल. पण बिफोर आय क्रॉस माय 60, आय एम ट्राइंग टू बी देअर ॲट लिस्ट इन फर्स्ट 10 ॲट द वर्ल्ड आयरनमॅन रँकिंग. सध्या मी आयरनमॅन सर्टिफाईड कोच सुद्धा आहे. आपल्या देशात फार कमी लोक आहेत अशी कोच असणारी, पण मी कोचिंग वगैरे करत नाही, जस्ट फॉर द सेक ऑफ तो एक कोर्स असतो. आय एम विजिटिंग फॅकल्टी ऑन ॲज फार एज फिटनेस इज विथ बोस्टन स्कूल ऑफ द फिटनेस. ऑनलाईन लेक्चर्स असतात आणि त्याच्यातनं सहज म्हणून आय हॅव डन दिस. त्याच्यानंतर इथे तुमच्या लक्षात येईल 2014 मध्ये माझी पहिली आयरनमॅन मी केली होती आणि त्यात माझी यू कॅन सी द माय ग्लोबल पोझिशन 2682, कंट्री पोझिशन 1. आणि गेली 19-20 गेल्या वर्षी जगभरात आयरनमॅन झाले नाहीत आणि आता सुद्धा माझी आपल्या देशामध्ये कंट्री पोझिशन 1 इन माय एज कॅटेगरी. दुसरं जे आहे, यू कॅन जस्ट सी दिस स्लाइड. 2014, 2015, 16, 17, 18 आणि देन माय ग्लोबल पोझिशन प्रेझेंटली इन 2018 मध्ये वॉज 142. तर 2682 वरनं ती 142 वरती आली. सो व्हाय आय वॉज एबल टू अचीव दिस? वेदर आय डिड समथिंग डिफरंट फ्रॉम एनीबडी? आय युज्ड एनी सप्लिमेंट्स किंवा आणखी काही लाईफस्टाईल चेंजेस केले? अजिबात नाही. उलट जास्त खायला लागलो, जास्त झोपायला सुद्धा लागलो. आणि why this was able to I was able to achieve?
सुरुवातीला एक स्लाइड दाखवली होती, त्यात शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं होतं की आय हॅव इव्हॉल्व्ड वन टेक्निक कॉल्ड एज अ फिटनेस पिरॅमिड. द फिटनेस पिरॅमिड हॅज बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. आणि त्या फिटनेस पिरॅमिडच्या मुळेच कुठलेही एफर्ट्स न करता आय वॉज एबल टू इम्प्रूव्ह फ्रॉम ऑलमोस्ट यू कॅन से 2000 म्हणजे 2682 आणि 142 म्हणजे 2500 लोकांना मागे टाकून पुढं. आणि 2019 मध्ये माय रँक वॉज 42 म्हणजे पहिल्या 50 मध्ये. सो आणि बिकॉज ऑफ दॅट ओनली दिस ऑल्सो स्लाइड यू कॅन सी दिस. एका महिन्यामध्ये 3 आयरनमॅन करणारा भारतातला मी एकटाच आहे. आणि मग त्यातली एक आयरनमॅन जी होती तर ती मलेशिया, त्यानंतर लुईविली आणि मेरीलँड. त्या दोन्ही, मेरीलँड 2 टोका आहेत अमेरिकेची, तिथं केली 15 दिवसात. त्यानंतर मलेशिया, आणि ह्याच्यामध्ये शिकागो मॅरेथॉन, आणि त्याच्यानंतर अजून एक 2, अशा 70 दिवसांमध्ये 10 अशा मेजर इव्हेंट्स आय वॉज एबल टू डू. आणि याच्यात काही म्हणजे जाता जाता झालेलं आहे, त्याच्यात असं काही एफर्ट्स केलेले आहेत असं काही नाहीये. सो जस्ट आय वॉन्टेड टू, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, ही पर्थ ऑस्ट्रेलियातलं जे ठिकाण आहे त्याच्याजवळ असणारे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचं बसल्ट नावाचं एक छोटं बेट आहे, आणि तिथं ही आयरनमॅन झाली होती. आणि आय लाईक दॅट प्लेस. तर ती मी 14 तासात पूर्ण केली होती. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडं गोवा टू मडिकेरी, कूर्ग, कर्नाटकात जायचं 600 किलोमीटर सायकलनं, परत गोव्याला 600 किलोमीटर यायचं. तर ते मी 72 तासात पूर्ण केली होती. माझ्या एज कॅटेगरीमध्ये आय वन, आणि आय गॉट क्वालिफाईड फॉर द दिस वन रॅम रेस अक्रॉस अमेरिका, जी 5000 किलोमीटरची असते त्याच्यासाठी. दक्षिण आफ्रिकेत ही एक रेस होते, दरबान टू पीटर्सबर्गला पळत जायचं. परत हो नाही ना, 4 तास रेस्ट घेतली होती आणि कंटिन्युअस चालू होतं. सो ही कॉम्रेड नावाची रेस असते. आपल्याकडे जसं पुणे मुंबई आहे, खंडाळ्याचा घाट असतो, त्याच्यापेक्षा वाईट घाट असतो तो. त्या 90 किलोमीटर पैकी 55 किलोमीटर नुसतं तुम्हाला डोंगर पळायचं असतं. आणि काल मी इथं अनुभव घेतला. आपल्याला ज्या रूम्स दिले आहेत तिथनं तुम्ही टेकापर्यंत पळत गेला तर कॉम्रेडचा फील येतो. सो एनीबडी कॅन एन्जॉय दॅट. सो आतापर्यंत मी ही 8 वेळा केलेली आहे. माझं ते फास्टेस्ट टायमिंग 9 तासाचं, 9 तास 28 मिनिटांमध्ये मी ते 90 किलोमीटर पळालो. त्याच्यानंतर गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना ऑनलाईन सगळा प्रकार होता. तर 15 दिवसामध्ये 250 किलोमीटर दॅट आय डिड. आणि हे परत आयरनमॅनचे काही ह्या सगळ्या हे आहेत. त्यानंतर अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलिया जी असते, तर ते सनशाईन कोस्ट, गोल्ड कोस्ट आणि सनशाईन कोस्ट असे 2 भाग आहेत. ब्रिस्बेनवरून एका बाजूला गेला की गोल्ड कोस्ट, दुसऱ्या बाजूला सनशाईन कोस्ट. तिथं नुसा नावाचं बेट आहे, आणि तिथं दरवर्षी ही अल्ट्रामॅन स्पर्धा इन द मंथ ऑफ ऑक्टोबर होते. आणि त्यामध्ये 10 किलोमीटर तुम्हाला पॅसिफिक ओशन मध्ये स्विमिंग करायचं असतं 6 तासाच्या आत. त्याच्यानंतर उरलेल्या 6 तासामध्ये यू हॅव टू फिनिश ऑलमोस्ट राऊंड अबाउट 220 किलोमीटर ऑफ द सायकलिंग. मग 12 तासाचा एक दिवस झाला. दुसऱ्या दिवशी 12 तासात तुम्हाला 300 किलोमीटर फिनिश करायचं सायकलिंग, आणि नंतरच्या तिसऱ्या दिवशी 90 किलोमीटर रनिंग करायचं असतं. आणि दॅट आय फिनिश इन 30 आवर्स, म्हणजे सगळे हे करून. आणि त्यात आता सध्या भारतामध्ये असे अल्ट्रामॅन केलेले 12 जण आहेत. त्यात सगळ्यात म्हातारा मी आहे, जो ज्येष्ठ जो आहे. सो नोबडी हॅज बीन एबल टू डू अबाव 50 ऑल्सो. त्यानंतर जगातल्या 6 वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स असतात. अमेरिकेत 3 आहेत. मग त्यातली न्यूयॉर्क मी 2 वेळा केले. बोस्टन, तिथं सहसा कुणाला घेत नाहीत. इट्स अ बोस्टन बाय क्वालिफिकेशन किंवा बाय इन्व्हिटेशनच मॅरेथॉन असते. आणि जगातली पहिली मॅरेथॉन, म्हणजे जसं आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये काशीला गेल्याशिवाय काही खरं नाही किंवा मक्केला गेल्याशिवाय खरं नाही, तसं जो कोणी मॅरेथॉन जो रनर आहे जगातला, त्या सगळ्यांना बोस्टन मध्ये जायचं असतं. सो आय गॉट क्वालिफाईड फॉर दॅट ऑल्सो इन माय एज कॅटेगरी. त्यानंतर शिकागो मॅरेथॉन असते. आणि नंतर बर्लिनला 2010ला मी एकटा इंडियन होतो. आणि आता जवळजवळ दरवर्षी नाही म्हणायला गेलं 200-300 लोक आपल्याकडनं तिथं जातात. त्याच्यानंतर हे 90 किलोमीटरची रेस. आणि ह्या सगळ्या प्रवासामुळे काय झालंय की जगातल्या प्रत्येक खंडामध्ये माझे मित्र आहेत. म्हणजे आपले जे 6 खंड, साऊथ अमेरिकेमध्ये मेक्सिकोतली मी आयरनमॅन दरवर्षी करतो. आता सध्या बंद आहे.
त्यांचं अमेरिकेतली असतेच, युरोपमधली, स्वीडनची मला आवडणारी, फ्रँकफर्टची किंवा ज्युरिकला सुद्धा केलेले आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये 2 ठिकाणी होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया नेहमी करतो आणि मलेशिया इज माय फेवरेट. एव्हरी इयर आतापर्यंत मी जायचोच तिथं. बरं, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. मी एवढं सांगायचं कारण होतं इथं आत्मस्तुतीपेक्षा आय जस्ट वॉन्टेड टू एव्हरीबडी गेट अवेअर दॅट माझ्याकडे बघितल्यानंतर मला कोणी आयरनमॅन मानत नाही. कारण एकंदरीत ध्येयष्टी बघितली तर ते काय सिलेंडरच आहे. सो वी कांट कॉल इट प्रॉपर व्ही सेफ किंवा ते दिसतात ना स्मार्ट लोक, तसला काही प्रकार नाही. साधा ऑर्डिनरी मॅन विथ ऑर्गॅनिक अप्रोच टुवर्ड द लाईफ कॅन डू वंडर्स. तुमच्यापैकी प्रत्येक जण आयरनमॅन होऊ शकतो. काल आपल्याकडे लांडगे साहेबांनी, उज्ज्वल साहेबांनी फायनान्शियली आपल्या सगळ्यांना आयरनमॅन केलेलंच आहे. फिजिकली वी हॅव टू डू दॅट. आणि मग ते आयरनमॅन इज नथिंग बट हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द हेल्थ अँड फिटनेस. मग आता याच्यातली जी काही हेल्थची जी वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, आय वॉज टॉकिंग अबाउट, आय जस्ट वॉन्ट टू गो अगेन बॅक टू दिस पर्टिक्युलर स्लाइड. So this one. So the last part. So the changing definition of health. त्याच्यात एजिंग वेल. इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण 45 वर्षाचा. मला वाटलं संदीप थोडा बारीक दिसतो, 45च्या खालचा. बाकीचे सगळे 45 पेक्षा वरचे आहेत, 40+. असतील काही थोडे, ते मी तुला समजा, राजूला तर समजतच नाही, तो 50च्या वरतीच आहे म्हणायचं. सो 45च्या दोन हू आर अबव्ह 45, तर एजिंग वेल झालं पाहिजे. तो आपला उत्तरायणचा काळ आहे. काल त्यांनी काय ते वानप्रस्थाश्रम म्हटलं होतं, त्यात जायला आपल्याला भरपूर वेळ आहे अजून, किंवा संन्यासाश्रमकडे जायला तर वेळ आहेच. पण हा जो अजून सध्या जो आपण काही गृहस्थाश्रम मध्येच आहेत असं समजायला पाहिजे. आणि वी हॅव टू अचीव द ऑप्टिमम लेवल ऑफ द हेल्थ अँड द फिटनेस बाय द टाइम वी क्रॉस 50. तर मी हे 45 वर्षी एवढ्यासाठी सुरू केलं की काही हेल्थ आणि फिटनेसचे जे पॅरामीटर्स असतात ते बॉडीमध्ये अतिशय विकसित बाय द एज ऑफ 50 झालेच पाहिजेत. आणि मग 50 नंतर तुम्ही काळजी घ्या, नाही काळजी घ्या, आपोआप ते एजिंग वेल होतं. तुम्हाला कुठल्याही व्याधी होत नाहीत, कुठलाही आळस येत नाही, कंटाळा येत नाही. त्यानंतर तुमची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड वाढते. सो त्याच्यामुळे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लॉंगेव्हिटी. इथं बसलेल्या प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे 100 वर्षे जगणारच, सेंचुरी मारणारच, त्याच्या अगोदर मरणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का आतापर्यंत आपण काल ह्या लोकांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे ते मायनॉरिटी असू दे, काही असू दे, पैसे भरपूर मिळवलेले आहेत. करायचं काय त्याचं? विनीतनं सांगितल्याप्रमाणे सक्सेसफुल नंतर आर यू हॅपी असा एक प्रश्न विचारला होता. आणि एस्टेड आय सेड नो, आय एम नॉट हॅपी. कारण मला वाटतं की मी लोकांना पैसे द्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, चॅरिटी करायला पाहिजे, करतो, पण नॉट अप टू द माय एक्सपेक्टेशन्स. मग हा जर समजा आपल्याला करायचा असेल तर हेल्थ असू दे, फिटनेसच्या बाबतीमध्ये लोकांच्या सदिच्छा, जेलसी नाही, फार महत्वाचे असतात. आणि सदिच्छा अशा फुकट मिळत नाहीत. यू हॅव टू अर्न देम. आणि त्या अर्न करायच्या झाल्या तर मग आपल्याकडे काहीतरी काळ पाहिजे. टाइम, यू नीड हॅव टू हॅव मोर टाइम. त्यामुळे आफ्टर 50 नाही म्हणायला गेला तर आपला फंक्शनल फिटनेस हा जर खूप चांगला असला, सेंचुरी आपण मारू शकतो, 100 वर्ष आपण जगू शकतो. आणि इट इज इझिली पॉसिबल. आणि सध्या काल आपल्याकडे एकाने विनीतने सांगितलं होतं की घरातील लोक तुम्हाला मरू देत नाहीत, सगळ्या ह्याच्यावरती ढकलतच असतात. आणि मग अशा वेळेला आपल्याला तसं जगायचंय का? नाही, आपल्याला स्वतः जगायचंय. आपली डिपेंडन्सी कमी झाली पाहिजे, स्वावलंबी राहिलं पाहिजे. वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा बाथरूम मध्ये नाद किंवा कुणाचा मदत न घेता गेलं पाहिजे. आणि अलीकडे शुगर बेबी कन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल. सो यू कॅन एन्जॉय दॅट ऑल्सो इफ यू हॅड अ व्हेरी वेल. द क्वालिटी ऑफ द लाईफ नाव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नाही, दॅट इज ओके. सो So coming back to this, because I just want to highlight on that. बाकी सगळं तुम्हाला टेक्निकली आणि तुम्ही प्रोफेशनली एवढे सक्सेसफुल आहात, आय डोंट हॅव टू टॉक एनिथिंग ऑन दॅट. सो माय पॅरामीटर्स रिलेटेड टू द हेल्थ हॅज टू बी मल्टीफॅसेटेड. इट्स नॉट अ बायोलॉजिकल वेलनेस. जसं त्या बरेच क्लिनिक्स तुम्हाला बायोलॉजिकल वेलनेसची दिसतील, स्पा दिसेल, काय काय हे करा ते करा. अगदी गुरुज भरपूर आहेत. सकाळी ते अगदी रामदेव बाबापासून ते कपाड्यापर्यंत सगळेजण काय काय वाटेल ते करत असतात.
सो रिअली दॅट हेल्प्स. आय डोंट बिलीव्ह. आपली स्वतःची स्टाईल असली पाहिजे. यू हॅव टू इव्हॉल्व युअर ओन सिस्टीम. कालचा एक शब्द परत इकोसिस्टीम होता. आपण सगळे फायनान्शियल इकोसिस्टीम मध्ये काल सगळेजण सगळ्यांची डोकी त्याच्यातच गुंतली होती. पण त्या फायनान्शियल इकोसिस्टीमला जर समजा खरंच अस्तित्व द्यायचं असेल तर युअर ओन एक्झिस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमचं एक्झिस्टन्स कधी टिकणार आहे? ज्यावेळी तुमच्याकडे चांगली हेल्थ असेल त्यावेळेला. आणि हेल्थ नुसती असून चालणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे अलॉंग विथ हेल्थ यू नीड टू बी व्हेरी व्हेरी फिट. मग त्याच्यासाठी हॅपीनेस असायलाच पाहिजे, झोपायला पाहिजे, एक्सरसाइज तर जास्त करायचं नाही, कमीच करायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, अभक्ष करू नये. पाणी सुद्धा नुसतं बिस्लरी तर माझं मत आहे, इथं आता ठेवलंय ठीक आहे, पण नेहमी हे मिनरल वॉटर कधीही पिऊ नये. टॅप वॉटर रोज एक ग्लास भर ती प्यायलाच पाहिजे. आणि आय मेक द पोझिशन. आज सकाळी सुद्धा आपल्याकडे त्या आंघोळीला गेल्यानंतर मी अर्धा ग्लास प्यायलोच आहे. सो यू हॅव टू, बिकॉज दॅट बिल्ड्स युअर ह्युमिनिटी. आणि दॅट कुठलेही आता आपल्याकडे हे इथं आलेलं सगळे डोंगरातलं पाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या टॅप वॉटर मधलं काही पाणी घाण असं नाही, पण ते उगीच जास्त प्यायचं नाही. आणि तेवढ्या लेवलला जाण्यासाठी तुमचा फिटनेस लेवल चांगला असायला पाहिजे. त्यानंतर हेल्थचे बरेच टाईप्स असतात, मेंटल, फिजिकल, त्यानंतर स्पिरिच्युअल, इमोशनल, फायनान्शियल. बाळासाहेबांनी गेल्या वेळेला तुम्हाला मेंटल आणि स्पिरिच्युअल हेल्थ मध्ये नको तेवढं सांगितलेलं आहे, त्यामुळे एव्हरीबडी इज प्रॅक्टिसिंग इट. त्यानंतर फिजिकल हेल्थ मधला हा जो भाग आहे, अवॉइडिंग ड्रग्ज अँड अल्कोहोल. काल जोरदार कार्यक्रम झाला, बऱ्याच जणांचा फोटो टाकलेले आहेत. तर सो बीइंग फ्री फ्रॉम डिसीज अँड सिकनेस. सो सी द लास्ट लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. फिजिकली फिटनेसमध्ये किंवा हेल्थमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे, काय करायचं नाही त्याच्याकडे आपण लक्ष देतो. आणि चेंजिंग नॉर्म्स जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. पॅन्डेमिकमध्ये मी वैयक्तिक सर्जन असून सुद्धा काय शिकलो असेल तर परफेक्शन अंदाज येत नाही. सो दॅट इज वाय आय हॅव ऍक्सेप्टेड इम्प्रुव्हमेंट इज ऑलवेज बेटर दॅन परफेक्शन. कधी त्या परफेक्शनच्या नादाला लागलो, काहीच होणार नाही माझ्याकडनं. तुमच्यापैकी कुणाला असं वाटेल की नाही मला रे आता ते 4 तासाच्या 42 किलोमीटर पळायचंच आहे. नॉट पॉसिबल. मग ते होत नाही म्हणून करायचंच नाही असं करून चालत नाही. किंवा व्यायाम करायसाठी अरे माझी एवढी जबाबदारी, आज मी ऑफिसला लवकर नाही गेलो तर हे होईल ते होईल असा विचार करायला लागलो आणि रोजचा एक अर्धा 1 तास शरीराकडे द्यायचा आहे, त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मग देन यू आर इन्व्हायटिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. पण ते डिसिजन सिकनेस आहेतच. ते ड्रग्ज आणि अल्कोहोल अवॉइड केलेच पाहिजेत. अर्थात कोणी फुकट दिली तर थोडं घ्यायला हरकत नाही, पण जेवढं तुम्ही अवॉइड कराल दॅट मेक्स. आणि बिलीव्ह मी, आतापर्यंत आय एम प्राऊड ऑफ 57, कधीही दारूचा एक थेंब घेतला नाही, पण अक्षरशः लिटरनं दारू इतरांना पाजलेली. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डिटरन्स सो हॅज टू बी देअर. त्यामुळं पुढे आपण जरा काही ह्या स्लाइड्स बघू. मग नंतर मला सुहासित सांगितलं होतं वेलनेसवरती जास्त बोलू नका, फिटनेस आणि हेल्थवरतीच बोला. आणि त्याच्यामुळे तो भाग झालेला आहे आपल्याकडं. स्टील आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, वेलनेसचा बेसिस हा हेल्थच असतो. आपण इथं आता सगळे बसलेले त्याचा बेसिस सुद्धा हेल्थच आहे. आणि त्यामुळे वेलनेसचे जे 8 डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पॅरामीटर्स आहेत. आता इथं बसलेल्यापैकी सकाळी मी उज्ज्वल साहेब बोलताना ऐकलं की एक बीपीची गोळी दे, त्याच्यानंतर गोळी दे. सो वी आर युज टू दॅट. आणि आपण सगळेजण तेवढे वाईज इनफ आहोत. मग हे हेल्थचे पॅरामीटर्स आहेत. आणि आयुष्यात आपल्यापैकी प्रत्येकाने ह्या गोष्टी सगळ्या केलेल्याच आहेत. सगळ्यांना आपलं ब्लड प्रेशर माहिती आहे. साधं ब्लड प्रेशरचं उदाहरण म्हणजे साधं मोजायचं कसं, आता तुम्ही सगळेजण बसलाय तर आपलं ब्लड प्रेशर खरंच चांगलं आहे की नाहीये, मोजायचं कसं? तर आपण ती श्रीमंताची हे घेतो ना, टेस्ट घेतो. तर इथं असं ते दोन्ही ह्याच्यात असं पकडायचं आणि आपली धडधड जर पकडल्यामुळे जास्त वाढली, नक्की तुम्हाला बीपी आहे. नाही वाढली, ब्लड प्रेशर नाहीये. आणि मग ती वाढली तर मग जाऊन ते टेस्ट करून घ्यायचं. ते डॉक्टर सांगतात तुमचं माइल्ड, सिस्टमॅटिक, एव्हरीथिंग. आता इथे आपण हा प्रयोग करूया. तुम्ही फक्त काय करा, प्रत्येकाने इथं असं हे लावा, इथे गळ्याच्या इथे तर कॅरोटीड म्हणायचं. आणि 15 सेकंद मध्ये आपलं घड्याळ लावा आणि फक्त तिथं किती वेळा ह्याची धडधड होते. प्रत्येकाचा हात पाहिजे. लागते काय काय धडधड लागते? हा, आता 15 सेकंद चालू करा. मला वाटतं कुंदन आपल्याला मदत करतील. सो ही विल टेल द टाइम स्टार्ट नाऊ. त्यावेळेला तुम्ही चालू करा आणि ही विल से द स्टॉप. आणि मग त्यावेळेला किती काउंट झाला तेवढा सांगायचा. काउंट करा. 15 सेकंद झाले की थांबायचं.
हा, आता जो आकडा आला आहे बाळासाहेब, किती आला आकडा? गुणिले 4 करायचं, झाला 100. नाव इथं दिले बघा, पल्स 60 to 100 BPM. मग बाळासाहेबांचा एवढा फिट माणूस असं का झालं? तर आता ते अचानक सांगितल्यामुळं एक्साइटमेंट आली. आता एक्साइटमेंटमुळं तो नंबर 100 वरती गेला. अदरवाईज बाळासाहेबांचा पल्स रेट, आय नो इट इज लेस दॅन ऑलवेज 60. बिलीव्ह माय पल्स रेट रात्री झोपल्यानंतर साधारण 38 ते 40च्या दरम्यान असतो. आता तुमच्याबरोबर सुद्धा मी मोजलं त्यावेळेला माझा 16 होता. 16 गुणिले 4 केले की 64. त्यामुळे आपला पल्स रेट, फिटनेसचा लेवल जेवढा पल्स कमी. जॉन बोर्ग सगळ्यांनी ऐकलं असेल नाव. किती जणांना जॉन बोर्ग माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. तर ते जॉन बोर्ग इज द ओनली पर्सन इन द वर्ल्ड हू हॅज रीच द पल्स रेट लेस दॅन 30. मिनिटाला 30. म्हणजे हृदय त्याचं एवढं स्ट्रॉंग आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे की त्यात तुमचं कार्डियक आउटपुट, जेवढा पल्स रेट कमी तेवढं कार्डियक आउटपुट वाढतं, तेवढं ब्लड प्रेशर कमी होतं. आणि जेवढा पल्स जास्त तेवढं तुमचं हार्ट बीट होणार, कार्डियक आउटपुट कमी होणार, ब्लड प्रेशर वाढणार. आणि मग हे जर चांगलं करायचं असेल तर शिकायचं सगळ्यात महत्वाचं काय? मीठ कमी करायचं. लोणची, पापड, इथं बरंच काय काय आहे, चायनीज, हे सगळं ते थांबवलंच पाहिजे. चकना बिकना काय असेल नॉट. सो हा सगळा जो काही भाग आहे सो साधे आहेत. आणि आपल्याला सवय लावून घ्यायची की ऍटलिस्ट वीकली एकदा स्वतः हे पॅरामीटर्स मोजायचे. दुसरं कोणी काय करायचं नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाही किंवा कोण असायलाच पाहिजे कन्सल्टंटची गरज नाही. स्वतः सेल्फ असेसमेंट. जसं आपण काल आपल्या कंपनीची इव्हॅल्युएशन करतो, तर तुम्हाला देवाने दिलेली जी संपत्ती आहे तिचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. ते जायला कोणाकडे मागायला जायची गरज नाही किंवा त्यासाठी मायनॉरिटी शेअर होल्डर वगैरे व्हायची सुद्धा गरज नाही. सो यू नीड टू बी, तिथं काय पाहिजे, यू हॅव टू लर्न टू असेस युअर सेल्फ. आणि मग त्याच्यामध्ये रेस्पिरेशन रेट हा जो काही 12 ते 20 आहे तेवढाच असला पाहिजे. आता इथं बसलेल्यांचा बऱ्याच जणांचा, आता ते मोजायला नको, तो 40 जातो, 45 जातो. तर एक्सरसाइज करताना वाढला पाहिजे. नॉर्मल बसताना जर 20च्या वरती जर असेल दिस रेस्पिरेशन रेट, कोरोना झाला, व्हेंटिलेटर लागणारच. ते व्हेंटिलेटर लागू नये म्हणून आपलं रेस्पिरेशन रेट सुद्धा नेहमी मिनिटाला 20 पेक्षा खाली पाहिजेच नॉर्मली. आणि तो खाली आणण्यासाठी बाळासाहेबांची मदत खूप चांगली होती. आणि त्यांची जी टेक्निक आहे दॅट इज वन ऑफ द बेस्ट. त्यातनं VO2 मॅक्स बाकीच्या गोष्टी बऱ्याच हे करतात. आणि तुम्ही कितीही म्हणा, हे इंटरनल ब्लिडिंग जे आहे, साधी टेस्ट करायची. सकाळी तुम्ही टूथब्रश घेता, दात घासता. ते दात घासताना जर समजा त्या टूथब्रशला थोडंफार आणि लागतं, कोणी नाही म्हणू नका, कधीतरी प्रत्येकाच्या ह्याच्यातनं ते आलेलं असतं. महिन्यातनं एकदा जर समजा टूथब्रशला तुमच्या रेग्युलर करत असताना थोडं जरी रक्त लागलं, यू आर सफरिंग फ्रॉम द इंटरनल ब्लिडिंग म्हणायचं. आणि मग त्यासाठी व्हिटॅमिन C आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्याव्याच लागतात. ग्लुकोज लेवल, आता तुम्ही लघवीला गेला, लघवी हे सगळ्यात चांगलं इंडिकेटर आहे ग्लुकोज लेवलचं. माणसाची दिवसाला 1.5 ते 2 लिटर लघवी होते. माणूस सर्वसाधारणपणे लघवीला दिवसाला नॉर्मली 3 ते 4 वेळा जायला पाहिजे. अर्थात तुमच्यापैकी कोण चहा जास्त पिणारा असेल तर ते 6 वेळा जाईल. पण जर समजा दिवसाला तुम्ही 3 किंवा 4 पेक्षा जास्त वेळा लघवीला गेला, साखर नक्की वाढलेली. आणि त्यात सुद्धा रात्री 1-2 वेळा उठला, रात्री जर लघवीला समजा 2 वेळा उठून, झोपेतून उठून रात्री जर 2 वेळा तुम्ही लघवीला गेला, ते साखर वाढल्याचं, प्री डायबेटिक. आम्ही ज्या टेस्ट करतो, प्री डायबेटिक टेस्ट असते, तर त्याच्यामध्ये दॅट ग्लुकोज. तसं लॅबमध्ये जायची गरज नाही, दॅट विल टेल यू अबाउट इट. ऑक्सिजन सप्लाय तुम्हाला व्यवस्थित मिळतो की नाही ते काउंट कसं करायचं. WHO पॅन्डेमिकच्या काळामध्ये 1 मिनिट टेस्ट सांगितली, 6 मिनिटांची टेस्ट सांगितली आणि बऱ्याच जणांनी त्या केलेल्या आहेत. आणि त्या ह्याच्यात तुम्हाला लक्षात येतं की नॉर्मली सो यू हॅव टू, म्हणजे त्याला मिटिगेशन मेजर म्हणतात त्याला, की भविष्यात मला आता आपल्याकडे तिसरी वेळ बी येणारच आहे, काही ठिकाणी याच्यात तर सुरूच झालेले. आणि मग अशा वेळेला मी जरी व्हॅक्सिन घेतलेला असेल, माझ्या ह्याच्यामध्ये जरी सिरो सर्वे केला गेला, इम्युनिटी जरी आपल्या देशात आलेली असली, हर्ड इम्युनिटी, स्टील वी आर ससेप्टेबल टू करोना. माइट नॉट बी, त्याची जी व्हिरुलन्सी कमी असेल. मग अशा वेळेला गॉड फॉरगिव्ह, आय एम नॉट, म्हणजे जरा समजा आपल्याला झाला समजा कुणाला त्याच्यामध्ये होऊ नये, पण झाला तर त्यावेळेला मला व्हेंटिलेटर पण जायला नको पाहिजे. त्यासाठी तुमची ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित तुमची बॉडी घेऊ शकते की नाही ते बघायला पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लुइड बॅलन्स कसं समजायचं, तर तुमच्यापैकी बरेच जण कॉफी पिणारे असतील, चहा पिणारे असतील.
तर साधारण दिवसाला कॉफीचं जे असतं ते कधीही चहा, कॉफी किंवा बोर्नव्हिटा प्रोटीनचे घेणारे असतात, कधीही ते 5 सर्वपेक्षा जास्त झाले नसले पाहिजे. तर कदाचित तुमच्यापैकी कोणी 5 कपापेक्षा कॉफी, चहा किंवा काही बाकी जे आहेत तो प्यायला लागला, तर त्याच्याकडे फ्लुइड इम्बॅलन्स आहे म्हणायचं. आणि अशा वेळेला तुम्हाला पाणी हे जे आहे ते 1.5-2 लिटरच. काही जण सांगतात की 3 लिटर प्या, असलं वगैरे करायची गरज नाही. 2-3 लिटर डोक्यावर पाणी गेलं, कारण तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमुळं जवळजवळ नाही म्हणायला गेलं तर दिवसाला 2 लिटर पाणी तयार होतच असतं. बाहेरचं परत कमी घेतलेलं असतं, पर्स्पिरेशन बाकीच्या सगळ्यात जात असतं. त्यामुळं हेल्थचं आपण सगळे बऱ्यापैकी वी आर वेल एज्युकेटेड, त्यामुळं आपल्याला हे इंडिकेशन्स देतात आणि त्या इंडिकेटर्सच्या ह्याच्यातनं आपण सगळं प्रिव्हेंट करायचं वी आर एबल टू. सगळ्यांना हे गांधीजींचं वाक्य माहिती आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. हे व्हॅल्युएशनच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, बिकॉज दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक लेक्चरमध्ये अलॉंग विथ वेल्थ दिस हेल्थ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथं कसं मायनॉरिटी करायचं सांगा मला. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि आता सध्या आपण कलियुगात असतो, कॅरेक्टरला काही अर्थ नाही. जस्ट रिमेंबर दॅट वी शुड बी द रॅशनल, वी शुड बी द रिअलिस्टिक. स्वप्नात राहण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे शेवटची लाईन जे गांधीजी म्हणतात ते गांधीजींच्या काळात किंवा पुराणात ठीक होतं, आता नाहीये. तर कॅरेक्टरपेक्षा सध्या व्हॉट इज इम्पॉर्टंट द विजडम. आपल्याकडे असलेले ऍसेट जे आहेत ते दिलेल्या साधनांच्या सहाय्यानं मॅक्झिमम आउटपुट स्वतःसाठी, कुटुंबासाठी, कुणासाठी करताय त्यांच्यासाठी काढण्याचं उद्दिष्ट पूर्ती करणं इज नथिंग बट द प्रेझेंट डे कॅरेक्टर. त्याला पण काही जण पुरुषार्थ म्हणतात. तर सध्याचा पुरुषार्थ किंवा कॅरेक्टर काय आहे तर हे आहे खरं बोलणं, खोटं बोलणं. दीज आर द व्हेरी रिलेटिव्ह कन्सेप्ट. आणि त्याच्यामुळं मधली जी लाईन आहे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणि काम इम्पॉर्टंट आहे की न्यू डायमेन्शन्स वी हॅव टू अँड वी हॅव टू पे अटेन्शन, बिकॉज अवर एक्झिस्टन्स इज बेस्ड ऑन दॅट. आणि व्हाय अवर एक्झिस्टन्स इज थ्रेटन्ड बिकॉज ऑफ दिस समथिंग. सो द लास्ट लाईन, 30% इंडियन्स अँड दॅट टू 50% अर्बन इंडियन्स, हा लॅन्सेटमध्ये आलेला रिपोर्ट आहे इंडियन्सवरती केलेला गेल्या वर्षातला, सफर फ्रॉम मेटाबॉलिक सिंड्रोम ड्यू टू इनऍक्टिव्हिटी. सो वी आर इन्व्हायटिंग द इनऍक्टिव्हिटी. पैसे मिळवायच्या नादानं खुर्चीत मी माझ्या ऑफिसमध्ये 6-7 तास स्क्रीन्स पुढे बसतो, काहीच करत नाही. इट्स नॉट गुड. ऍक्टिव्हिटी असलीच पाहिजे. तर इव्हन खुर्चीत बसायचं सुद्धा, इफ यू सिट प्रॉपरली आणि सायंटिफिकली यू कॅन बर्न द कॅलरीज. ऍक्टिव्हिटीचा अर्थ असा की बर्निंग द कॅलरीज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे इंटेक भरपूर आहे. आता मी आता जो मेन्यू बघितला तर त्या मेन्यूमध्ये नको तेवढ्या गोष्टी आहेत. सो दॅट विल गिव्ह द लॉट ऑफ कोलेस्ट्रॉल. प्रचंड कोलेस्ट्रॉल त्याच्यातनं येणार. हेल्दी सुद्धा आहे, पण ते हेल्दी आहे म्हणून खाणारी सुद्धा भरपूर असतात. आपल्या देशाचा सध्याचा प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आपण त्याला म्हणतो. 90च्या पूर्वी खायला मिळायचे म्हणून आपल्याला लोक मरायची, आणि आता नको तेवढं खातात म्हणून लोक मरतात. सो दॅट इज वाय, सो दॅट खाण्याबद्दल काय हे नाही आहे. एव्हरीबडी शुड ईट, बट ऍट द सेम टाइम जेवढं खातात तेवढं काढलं पाहिजे बाहेर. आणि सो द ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नाही केली तर आपल्याकडे सगळी साधनं आहेत. तर साधनांच्या मुळे काय होतं, आपण मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये जातो. तर व्हॉट इज द मेटाबॉलिक सिंड्रोम. त्याचे 10 पॅरामीटर्स आहेत. जास्त डिटेलमध्ये जात नाही मी. आणि त्यातलं एकच उदाहरण बघा, ते ऍपल सेड अँड पिअर शेप्ड बॉडी म्हणायचं त्याला. आणि जसं हेल्थच्या टेस्ट आपण बघितल्या तशा फिटनेसच्या सुद्धा टेस्ट आहेत. आणि मग ह्या फिटनेसच्या टेस्ट, ह्या मेटाबॉलिक सिंड्रोमच्या टेस्ट म्हणायच्या. आता इथं 5 पॅरामीटर्स दिलेत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कमरेचा घेर, तुमच्या पॅन्टची साईज किती आहे त्याच्यावरनं तुम्ही फिट आहात की नाही हे समजतं. आणि भारतीय पुरुष दे आर व्हेरी नोटोरियस टू इन्क्रीज देअर ॲबडॉमिनल सर्कमफरन्स. आणि आपल्याकडे कसं झालेलं आहे, आपला हिप सर्कम्फरन्स कमी असतो आणि ॲबडॉमिनल सर्कम्फरन्स जास्त असतो, ज्याला आपण हिप टू वेस्ट रेशो म्हणतात. त्या ह्याच्यामुळं काय आहे की अगेन आपण त्या आपण त्या ह्याच्यातनं जातो, तर ते आपल्याला कमी कमी केले गेलं पाहिजे. आणि बघायचे सांगितलेले हे पॅरामीटर्स, तर इथे दिलेल्यापैकी तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःची टेस्ट सिरोलॉजिकल करून घेतली असेल. त्याच्यातल्या 3 जरी आला तर तुम्ही ते मेटाबॉलिक सिंड्रोम मधले आहात म्हणायचं. आणि बिलीव्ह मी, मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये तुम्ही आला की फॉरगेट अबाउट युअर फायनान्शियल वेल्थ, फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. तुम्ही कोमॉर्बिड होताच.
मी काही डॉक्टर्स बघितलेत अक्षरशः म्हणजे आता माझ्याबरोबर 2 आयर्नमॅन केलेला एक माझाच मित्र गेल्या वर्षी मी सांगितलं तुम्हाला मी ते 250 किलोमीटर मी 15 दिवसात दररोज 15 किलोमीटर रात्री आम्ही करायचो. तर तो एका रनच्या वेळेला माझ्याबरोबर 5 वाजता आला आणि ही वॉज फिट मोर फिटर दॅन मी. आणि नंतर घरी जाऊन त्या दिवशी रक्षाबंधन होतं, बहिणीने वगैरे केलं आणि तो सकाळी उठलाच नाही. एव्हरीबडी वॉज शॉक्ड. मग त्याचं आम्ही पोस्टमॉर्टम केलं जे-जेमध्ये, तर त्यावेळेला त्याचं डेथ वॉज अ सिंकोपल डेथ. त्याचा हार्ट वेंट इंटू द सिंकोप रात्रीच्या वेळेला. आता व्हाय इट वेंट अँड दॅट एव्हरीथिंग फिट असून सुद्धा किंवा हेल्दी असून सुद्धा. सो नंतर लक्षात आलं की ही हॅज दॅट फॅमिली हिस्ट्री. त्याच्या वडिलांचं, भावाचं, सगळ्यांचं हॅज डेथ बिकॉज ऑफ दॅट. सो प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्समध्ये जरी समजा असे जेनेटिक फॅक्टर जरी असले, कोमॉर्बिडिटी जी आहे, वी आर इन्व्हायटिंग, वी आर अक्वायरिंग. सो द ॲक्विजिशन ऑफ दिस कोमॉर्बिडिटी वी हॅव टू प्रिव्हेंट. फायनान्शियल वेल्थ त्याच्यामध्ये आपण बरंच तुमच्यापैकी काहीतरी लँड शार्क आहे तिथं. भरपूर लँड ॲक्विजिशन केलं असेल, शेअर ॲक्विजिशन केलेलं आहे. But you have to do the acquisition as far as certain health parameters or the fitness parameters are considered. मग काय आहे हे? कोमॉर्बिडिटी मध्ये जर यायचं नसेल तर इथं बघा तो फिटनेस पॅरामीटर मध्ये जर मला यायचं नसेल तर काय करावं लागणार आहे मला? तर एरोबिक ट्रेनिंग करायला लागणार आहे, ऍक्टिव्हिटीज करायला. रेजिस्टन्स ट्रेनिंग, एरोबिक ट्रेनिंग म्हणजे कार्डियक, चालायचं, पळायचं, सायकलिंग, स्विमिंग, पोराबरोबर खेळा, उड्या मारा, जे जमेल ते करायचं. रेजिस्टन्स ट्रेनिंग मग ते बॉडी वेट वापरून तुम्ही पुलअप्स काढू शकता. सुहास तर बोलला होता तो काहीतरी सध्या 108 सूर्यनमस्कार अर्ध्या तासात काढतो. सो दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स ट्रेनिंग. तसलं करायलाच पाहिजे. मग त्यातनं तुमचं लीन बॉडी मास येणार, सगळे जे कोमॉर्बिडिटीचे पॅरामीटर सगळे बंद होणार आणि इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढणार, डायबिटीज पळून जाणार, औषध घ्यायची गरज नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाही. अँड सो देन यू आर रिड्युसिंग युअर मेटाबॉलिक सिंड्रोम. ते करायला पाहिजे. मग आता हे करायचं म्हणजे फिजिक फिटनेस पाहिजे त्याच्यात. मग तो काय त्याच्यातले डायमेन्शन दिले. फिटनेस आणि हेल्थ मधला फरक मी सांगायचा प्रयत्न केलाय. हा, 1-2 मिनिट मी संपवतो आणि मग आपण हे करूया. त्यानंतर फिजिकल फिटनेसमध्ये अशा 11 वैशिष्ट्ये असतात, त्या डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत. मग त्याचे कॉम्पोनंट्स आहेत. माणसाचं शरीर हे देवानं अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केले आणि त्यातले हे 4 पॅरामीटर्स आपल्याला माहितीच पाहिजेत. एव्हरीबडी शुड बी अवेअर अँड अलर्ट. वी आर वाईज इनफ अँड वी आर क्लेवर इनफ. आणि ते सतत माझ्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण 70% पाहिजेच. माझं जर वेट 100 किलो असेल, 70 किलो पाणी पाहिजे. ते बाकी दुसरं काही नसलं पाहिजे. फॅटचं प्रमाण 15%च पाहिजे. 25-30% पर्यंत गेला कोमॉर्बिड झालाच. त्यानंतर प्रोटीन 12% असायलाच पाहिजे. इथे बऱ्याच जणांचं दिसतंय ना, प्रोटीन डेफिसिट भरपूर आहे आणि यू नीड टू पे अटेन्शन फॉर दॅट. आणि एकदा प्रोटीन पर्सेंटेज वाढलं, फॅट आणि वॉटर पर्सेंटेज आपोआप लेवलला येतं. मिनरल आपल्याकडे मी बघितलं बऱ्याच जणांचं मिनरल पर्सेंट सुद्धा कमी आहे. सो वी आर निग्लिजंट म्हणा किंवा इग्नोरन्स म्हणा, सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा आता सकाळच्या ह्याच्यामध्ये जस्ट एक एक्झरसाइज म्हणून तुम्ही जे ब्रेकफास्टला घेतलं तर त्याच्यातल्या किती जणांनी आज सकाळी तिथे त्यांचे ड्रायफ्रुट्स होते घेतले सांगा? बरं, किती जणांनी दूध घेतलं? सो दे आर अवेअर. मग ते प्रोटीन आणि मिनरलकडे. मग तिथे जाऊन ते चीज घातलेलं अंडा ऑमलेट खाल्लं चांगलं नाही. ते प्रोटीन देईल तुम्हाला ते, बट दॅट विल गिव्ह यू द मोर फॅट ऑल्सो. त्यामुळे व्हॉट यू ड्रिंक अँड व्हॉट. आणि तिथं आता त्यांनी ठेवलेला फ्रेश ज्यूस होता, तो किती जणांनी घेतला? आणि केन ज्यूस किती जणांनी घेतला? गुड. केन ज्यूस घेतल्याने म्हणजे यू आर ऍटलीस्ट अवेअर अबाउट द व्हॉट इज निडेड टू युअर बॉडी. आणि मग फिटनेस इज डिटरमाइंड बाय द बॉडी वॉटर बॅलन्स, पर्सेंटेज बॉडी फॅट, मस्क्युलर डिस्ट्रीब्युशन. यातल्या या सगळ्या गोष्टी ह्या आहेत. हे काय डिटेलमध्ये जात नाही, स्लाइड आपण शेअर करूया. मग फिटनेस इज बेस्ड ऑन 3 प्रिन्सिपल्स. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. दिवसातला अर्धा तास, किमान अर्धा तास तरी स्वतःच्या शरीरासाठी काढला पाहिजे. मग काही करा, असं आपल्याकडे ते बेडूक उड्या मारतात ना, ते केलं तरी सुद्धा चालतं. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बट डू इट. कपाळावरती घाम येईल असं केलंच पाहिजे. तर कपाळावर घाम येईल इतपत अर्धा तास काहीतरी करायचं. तर पळा, सायकल चालवा, वाटल्यास मारामारी केली तरी सुद्धा चालतं. पण अर्धा तास ते केलंच पाहिजे. मोठ्याने बोला सगळ्यांच्यावर, काही करा, पण ते फिजिकली ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. सो दॅट यू कॅन बर्न ऍटलिस्ट. कसं असतंय की आय ऑलवेज टॉक अबाउट द एनर्जी मॅनेजमेंट.
फिटनेसमध्ये एनर्जी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता बरेच काही कोच लावाल, ट्रेनर लावाल, ते एनर्जी मॅनेजमेंटकडे लक्ष देत नाहीत. ते तुम्हाला काय सलमान खान बनवायच्या मागच लागलेले असतात. आणि आता तर टायगर श्रॉफच अनेकांना व्हायचं असतं. एव्हरीबडी इज गोइंग टू द जिम्स, डुईंग लॉट ऑफ थिंग्स. करू नये असं नाही आहे, पण यू आर निग्लेक्टिंग द पार्ट कॉल्ड एज अ एनर्जी मॅनेजमेंट. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रचंड प्रोटीन शेक्स दिले जातात. यू आर अब्युजिंग युअर बॉडी. प्रोटीन शेकला हात लावू नये, स्पष्ट सांगतो मी. कुणी घेत असेल त्यांना विनंती किंवा प्रार्थना म्हणा, लगेच थांबवा. तर प्रोटीन शेक आपल्या शरीराला लागतं किती प्रोटीन? तुमच्या शरीराच्या वजनाच्या किमान 1 ग्रॅम. समजा आता मी जवळजवळ 80 किलोचा आहे, तर मला दिवसाला प्रोटीन लागणार किती? 80 ग्रॅम, नॉट मोर दॅन दॅट. मग जर समजा मी 2 अंडी खाली, त्याच्यातनं 20 ग्रॅम मिळाले. एक जर समजा डाळीची वाट आपल्याकडे सध्या बाहेर ठेवतात, ती एक वाटीभर जर 30 ग्रॅमची जर डाळ खाली, तर त्याच्यातनं नाही म्हटलं तर मला तिथं 20 ग्रॅम मिळतं. मग एक वाटी डाळ, 2 अंडी खाली, तर त्याच्यातनं तुम्हाला 40 मिळाली. मग आता चिकन मी खायला पाहिजे का? पनीर आहे, भरपूर असंच आपल्याकडं. सकाळ संध्याकाळ घेतलं तर आठवड्याचं सगळं मिळून जातं त्या प्रोटीन त्याच्यात. त्यामुळं सांगायचा उद्देश इथं की डिसिप्लिन पाहिजे. आणि ते डिसिप्लिन स्टार्ट्स विथ युअर एनर्जी ऑडिट. फायनान्शियल ऑडिट बरोबर एनर्जी ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एनर्जी ऑडिटमध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे? तुमचा BMR, बेझल मेटाबॉलिक रेट. बेझल मेटाबॉलिक रेट डिपेंड्स ऑन सो मेनी थिंग्स. आता पुढे मी टेस्ट दाखवते, त्याच्यावर आपण काढतोय ते सगळं. तुमचा BMR काही झालं तरी इथे बसलेल्या प्रत्येकाचा 1700 पाहिजे, 1700 कॅलरीचा पाहिजे. आता इथे बसलेल्याचा फार कमी जणांचा 1200च्या वरती नाहीये. आणि आता सकाळीच काही जणांनी जो ब्रेकफास्ट 1200 कॅलरीचा करून टाकलाय. म्हणजे आज दिवसाचं काय झालं, पुढच्या 24 तासाची योजना झालेली आहे तयार. मग आता इथं काय बाहेर लावलं गेला, एक जरी 30 ग्रॅमचं खाल्लं, 100 कॅलरी गेल्याच. म्हणजे गेल्या म्हणजे आत गेल्या, इनपुट झालंच. सो यू हॅव टू लर्न दॅट. मग त्याच्यातले 2 भाग, BMR एक झाला आणि फंक्शनल कॅलरीज. मग आता उज्ज्वल सर समजा त्यांच्या ऑफिसमध्ये बसतात खुर्चीमध्ये, बैठं काम करणाऱ्याला एका तासाला, आता काल दिवसभर आपण बसलो, एका तासाला 50 कॅलरी लागतात. 10 तास बसलो की 500 झाल्या. आणि तुमच्यापैकी कोणी 10 तास बसणं एवढं सिन्सिअर नसतं. आता सॉरी, तुम्ही तुमच्या ह्याच्यात करता, जस्ट टू मेक माय पॉइंट. तर ते 500 कॅलरी त्या आणि ह्या 1700, 2200 लागतात. आणि WHO सुद्धा तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला आहार काही झालं, समजा मी जर एक्झरसाईज करत नसेल, तर 1700-1800च्या वरती गेलंच नसलं पाहिजे. संतोष, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर 1700 to 1800 कॅलरीच्या वरती गेलंच नसलं पाहिजे. BMR केला पाहिजे. आता ते 1800 कॅलरी घेताना काय करायला पाहिजे ते आपण पुढे बघूया. सो न्यूट्रिशन, लो GI फूड आणि अवॉइड एम्प्टी कॅलरीज. चहामध्ये, कॉफीमध्ये साखर पडलीच नसली पाहिजे. यू कॅन यूज हनी, गुळ घेऊ शकता. तर यू हॅव टू अवॉइड दॅट. लो GI मध्ये काय, चपाती, भात, हे आता खाऊ नका असं मी म्हणत नाही. सो यू कॅन हॅव दॅट प्रोव्हाइडेड यू आर डिसाइडेड दॅट की मी कॅलरी बर्न करणार. तर फंक्शनल कॅलरीज ज्या आहेत त्या महत्वाच्या. आता फंक्शनल कॅलरीज न्यूट्रिशनमध्ये येतात आणि त्यात 50% कार्बोहायड्रेट्स. दिवसाला आपल्याला 10 ग्रॅम बॉडी वेट. आपण सुहासचं उदाहरण घ्या. सुहास, वजन किती आहे तुझं? बर, आपण 80 म्हणूया ना. हाईट किती आहे? मग आता सुहास कसं आहे, त्याची हाईट 160 सेंटीमीटर. एक ब्रोकाज नियम आहे फिटनेसचा. त्या 160 सेंटीमीटर मधनं 100 वजा करायचं. उरलेलं जे आहे तेवढंच तुमचं वेट पाहिजे. मग तर सुहासचं वेट किती पाहिजे? 68. मग आता तुम्ही त्याच्याप्रमाणे सगळे जर कॅलरीज काउंट करू शकता. यू शुड डू दॅट ऑडिट. आपली हाईट सेंटीमीटर मधली -100, जो फिगर येईल दॅट शुड बी युअर आयडियल वेट फॉर द एनर्जी ऑडिट. मग आता समजा सुहासचं 70 आलं. मग 70 आल्यानंतर त्याचं कार्बोहायड्रेट दिवसाला किती गेले पाहिजेत? 70 गुणिले 10, 700 ग्रॅम. मग तो 3 वेळा जेवणार. मग ते 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. ही कॅन डू द इक्वली अदर थिंग्स. मग त्याच्यानंतर प्रोटीन्स किती लागणार आहेत? 2. मग त्याला 140 ग्रॅम प्रोटीन्स लागणार आहेत. त्याच्यानंतर फॅट किती लागणार आहे? 1 ग्रॅम. मग त्याला 70 ग्रॅम फॅट लागणार. तर 70 त्याच्या डबल 140 आणि ते 10 पट घेतलं की तेवढंच डाएट असलं पाहिजे. यू डिस्ट्रीब्यूट इन 3 टाइम्स. व्हॉट एव्हर द सोर्स यू लाईक यू कॅन हॅव दॅट. पण ते केलं गेलं पाहिजे. प्लेंटी ऑफ अँटी रॅडिकल्स.
2 दिवस आता म्हणजे काल आणि आज सुद्धा मी बघितलं, आपल्याकडे तिथं सॅलड ठेवलेलं असतं. ते कधी संपलेलं दिसतच नाही. सो प्लेंटी ऑफ अँटी रॅडिकल्स. मॅग्नेशियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बैठं काम करतो, तर त्यांना मॅग्नेशियम हे लिपी व्हेजिटेबल्स मधनच जातं. मग तुमच्यापैकी गाजरं खाणारी, काकडी खाणारी भरपूर असतील. मॅग्नेशियम देत नाही. ते टाइमपाससाठीच असतं बऱ्यापैकी. ते फिलिंग पार्ट म्हणतात त्याला. तर व्हिटॅमिन सी त्या गाजरं आणि त्यांचं फिलिंग पार्टच होतं. थोडंफार ते आदळ असेल तर त्याला चांगलं दिसायसाठी चालतं ते. अदरवाईज इट डझंट हॅव एनी व्हॅल्यू. सो तुम्हाला मॅग्नेशियम आणि कॅल्शियमवरती जोर दिला पाहिजे. बिकॉज आय एम डिस्कसिंग विथ रिस्पेक्ट टू दोज हू आर अबाव 50. 50च्या वरचा सगळा हे आहे किंवा 40च्या वरचा आहे. आपल्याला पुढची 50 वर्षे गाठायची आहेत. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर दिस टाईप ऑफ द एनर्जी ऑडिट आणि याच्यावरती जर दिला पाहिजे. बीएमआर आणि फंक्शनल कॅलरीज. आमच्याकडे आम्ही ज्या टेस्ट केले त्याच्यातनं बऱ्याच जणांचा बीएमआर आणि रिपोर्ट सुद्धा दिला होता. नॉट मोर दॅन 1800 कॅलरीज पर डे. त्याच्यापेक्षा जायला संतोष मगाशी वाक्य तुझ्यासाठी बोलत होते. 800-1800 कॅलरीच्या वरती गेलंच नसलं पाहिजे दिवसातनं. त्यानंतर नो टू सप्लिमेंट आणि प्रोटीन शेक्स. अजिबात तिकडे हात लावायचा नाही. त्यानंतर मग फिटनेस टेस्ट केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्याकडे जे करायला पाहिजे फिटनेस टेस्ट असं नाही, स्वतः करू शकता. मग एरोबिक फिटनेस, मग त्यात हार्ट रेट टेस्ट मगाशी आपण केली. ज्यांचं कुणाचा मगाशी 90 पेक्षा वरती हे होता, आता सध्या ती दॅट वॉज नॉट इन कंट्रोल कंडिशन ना, अचानक झालं म्हणजे तुम्ही फिट नाही असं समजू नका. पण दोज हू हॅड गॉन दॅट असं नुसतं मोजायचं, सकाळी उठून मोजायचं. 15 सेकंदच करायचं, जो नंबर येईल 4 गुणायचं, ते 90च्या वरती गेलं की मी फिट नाही, मला फिट व्हायचं आहे. मग तो खाली हार्ट रेट आणायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं ते बघा. मग टार्गेट हार्ट रेट नावाचा भाग म्हणजे काय, तुमचं जे वय म्हणजे 220 एक आकडा असतो, वय जे आहे त्या 220 मध्ये वजा करायचं. जो आकडा येईल त्यातनं 2/3 जो काही व्यायाम कराल त्यावेळेला तुमचा हार्ट रेट त्या 2/3च्या वरती गेला नसला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं यू कॅन डिसाईड की व्हॉट शुड बी द युअर पेस फॉर द रनिंग. त्यानंतर रनिंग और जॉगिंग टेस्ट जी असते, फिट 220 मायनस एज. सुहास एज किती आहे? हा, मग आता सुहासचा आपण जर समजा हे टार्गेट हार्ट रेट झोन सुहासचा काढायचा झाला तर 220 मायनस किती एज 50. आलाकडे किती 170. आता 170च्या 2/3 केलं तर रफली इट कम्स अराउंड अबाउट 140. काही झालं तरी व्यायाम करताना मी माझ्या हृदयाचा वेग 140च्या वरती देणार नाही, त्याच्यावरती गेला हवा. चालताना एवढं नाही, जॉगिंगला त्याचा जात असेल पण तेवढं 140च्या वरती झालं तर पळायचं नाही तेवढ्या जोरात. आणि मग नंतर यू कॅन इम्प्रूव्ह द स्किन दॅट इज कॉल्ड द सेफ हार्ट झोन. तर सेफ हार्ट झोन मध्ये तुम्ही पळायला शिकलं पाहिजे ना. सो दॅट इज द फिटनेस. यू शुड नॉट अब्यूज युअर बॉडी ऑल्सो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ह्या एरोबिक टेस्ट झाल्या. मस्क्युलर स्ट्रेंथ जे आहेत तर तुम्ही मिनिटामध्ये आपण ते केलेलंच होतं. मिनिटामध्ये 20 पेक्षा जास्त पुशअप काढता आल्या पाहिजे. सगळ्यांना करायचंय का? यू विल गेट द आयडिया. सो ते सुद्धा आहे. तुम्ही आठवड्यात एकदा करायचं. शनिवार रविवारी पकडायचा, त्या सगळं जे दिलेलं आहे ते करायचं आणि त्यातनं आपण फिटला कुठं आहे ह्या आठवड्यात बघायचं. पुढच्या शनिवारी किंवा पुढच्या रविवारी व्हॉट एव्हर द डे यू कॅन डू दॅट. सिटअप टेस्ट जे आहेत म्हणजे साधं जे मिनिटामध्ये तुमच्यापैकी सिटअप म्हणजे ते आपण बैठक काढतो ती नाही, ते क्रंच करतो ना असं इकडे पकडून, तर त्या ज्या आहेत त्या सिटअप टेस्ट तुमच्या मिनिटाला 35 पेक्षा जास्त झाल्या तर तुम्ही फिट मानायचं. फ्लेक्झिबिलिटीचा आपला एक तो बोर्ड आहे, बऱ्याच जणांनी बघितलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तो 25 सेंटीमीटरचा जर तुम्ही टच केला तरी फिट असतो. बॉडी कॉम्पोजिशन जे आहे मगाशी साधा नियम, तुमचा फिटनेसचा सुद्धा साधा बॉडी कॉम्पोजिशन मध्ये फिट आहे कसं समजायचं. आपली टाळू असते आणि पायाचा पाठीमागचा घोटा, एक दोरी घ्यायची, टाळूपासून घोट्यापर्यंत पोजायचं आणि त्याच्यानंतर ती दोरी निम्मी करायची आणि पोटाला लावायची. पोटाला जर नाही फिरली, नाही पुरली, 100% मेटाबॉलिक सिंड्रोम आला. आणि पोटाला पुरून उरली, बाळासाहेबच म्हणायचं फिटनेस माणूस. सो यू कॅन दॅट वेस्ट अँड हिप रेशो महत्वाचा. बॉडी मास इंडेक्स बऱ्याच ह्याच्यात मिळतो, 18 ते 25च्या दरम्यानच पाहिजे. त्यानंतर आता आपण आपल्या सगळ्या मेंबरचं आपण त्या ह्याच्यात कार्यक्रम केला होता, त्याच्यात थोड्या काही स्लाइड्स आहेत त्या बघूया आणि पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. सो हे कॅलिब्रेशन ऑफ युअर फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. काल आपण बघितलं ना वेल्थ हेल्थ काय ते वेल्थ व्हॅल्युएशन. सो दिस इज व्हॅल्युएशन ऑफ युअर बॉडी. आपण साहेब होता आपण केलं होतं ते, यू माइट बी रिमेंबरिंग दॅट. सो त्यातला पहिला पॅरामीटर जो आहे अँथ्रोपोमेट्री, म्हणजे तुमचं शरीर देवानं कसं दिलंय त्याचे 35 पॅरामीटर्स मोजले जातात आणि त्यातनं तुमचा फिटनेस काढला जातो.
इथं बाबासाहेबांच्याकडे तुम्ही बघा भोसले साहेबांच्याकडे, तर त्यांचं ते आपण बीकेसीला आपण ते केलं होतं. त्याच्या अगोदरचा फोटो आहे. झालं. अँथ्रोपोमेट्रीच्या त्या मशीन, एक मेडिकल ग्रेडचं आमच्याकडे ते अँथ्रोपोमेट्रीचं मशीन आहे. संतोष सासकर साहेब, तो हा असा तो रिपोर्ट असतो, तो दिला जातो. त्यानंतर हेल्थ रिलेटेड फिटनेस जे आहे त्याच्या टेस्ट आहेत. त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये 10 टेस्ट असतात. सो वी मेक दोज टेस्ट आणि वी एन्जॉय दॅट ऑल्सो. त्या सगळ्या टेस्टमध्ये ह्या सगळ्या त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी टेस्ट आहे, रिॲक्शन टाइम, बॅलन्स, कोऑर्डिनेशन, कोर स्ट्रेंथ, मगाशी जे सगळं दिलं होतं त्या सगळे आम्ही टेस्ट करतो. पॉवर, स्पीड, ॲजिलिटी, हे बॅलन्सची टेस्ट आहे, बॅलन्स बोर्डवरती केली जाते. देन मगाशी आता आपण मगाशी जो केला ना, सो दिस इज अगेन रिलेटेड टू युअर फिटनेस टेस्ट, वन ऑफ द. ते काउन्सिलिंग करून असा तो रिपोर्ट दिला जातो आणि सगळ्या गोष्टी त्या केल्या जातात. आता पॅन्डेमिकमध्ये काम केलेले आमचे सुश्रुषा हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स होते त्यांचं 15 दिवसापूर्वी आम्ही हेल्थ मॅपिंग केलं होतं. तर त्यातला हा रिपोर्ट जवळजवळ 15 डॉक्टर होते त्याच्यात. आणि त्याच्यात जर बघितलं तुम्ही अँथ्रोपोमेट्रिकली सगळेजण 50च्या वरती आहेत. म्हणजे शारीरिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर आमच्या ते 4-5 डॉक्टर जरा वीक होते, बाकी सगळ्यांचं हे होतं. HRF मध्ये सुद्धा व्यवस्थित ॲव्हरेज आले. त्यानंतर बीम टेस्ट एक असते, तर ती सुद्धा खूप चांगली होती, मेंटल फिटनेस. आणि मग त्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांचा तो हे इंडेक्स प्रत्येकाचा काढला. तो 80%च्या वरती असेल तर सुपर फिट म्हणायचा, चांगला माणूस. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तो इथे आमचा जो 15 जणांचा कोविड मधला जो ग्रुप होता, दोज हू हॅव वर्कड अँड कॉन्स्टंटली इन टच विथ द पेशंट्स, तर त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे लाल जे दाखवलेलं 42% जे दिसतं, सो त्यांचा तो हेल्थ रिलेटेड फिटनेस म्हणायचा. आणि मग त्यांची ती कोमॉर्बिडिटी भरपूर असते. आणि मग अशा वेळेला यू नीड टू टेक प्रिकॉशन्स. त्या दोन्ही प्रकारच्या आल्या प्रिकॉशन्स घ्यायला. तर हे सगळं वी आर डुईंग इट व्हेरी रॅशनली. मग त्या ग्रुपचा, सगळ्या ग्रुपचा इलनेस टू वेलनेस हा जो काही पॅरामीटर आहे त्याच्यावरनं तो फिटनेस इंडेक्स जो होता तो आम्ही काढला तो 52% होता. तर डॉक्टर लोक टेकिंग लॉट ऑफ केअर इन द एज ऑफ द पॅन्डेमिक, साधारण 60%च्या वरती असेल, यू शुड बी हॅपी. कोमॉर्बिडिटी फार कमी होते. 60%च्या खाली असेल तर मॉर्बिडिटी वाढते आणि मग तिसऱ्या वेव्ह किंवा बाकीचे काही जे असतात तर त्याला आपण एक्सपोज व्हायला हे असतं. सो वाय दिस इज इम्पॉर्टंट, बिकॉज बॉडी इम्पिडन्स टेक्नॉलॉजी वापरून फिजिकल फिट किंवा इमोशनल वेलबिंग ते सगळं केलं जातं. पण आता मला आय जस्ट वॉन्टेड टू, मी 2 स्लाइड दाखवता, नंतर आपण प्रश्नोत्तर बघू, बाकीचे सगळे तुम्हाला तुमच्या याच्यावरती मिळेल. सो वीकली फिटनेस ऍक्टिव्हिटीज, आठवड्यातल्या 7 दिवसापैकी 2 दिवस सुट्टी घ्यायची आणि उरलेल्या 5 दिवसामध्ये ऍटलिस्ट तुम्ही रोज जर समजा, आता हे इथं तर 150 दिलेत, म्हणजे साधारणपणे घेतलं तर अर्धा तास येतो, तर रोज अर्धा तास मॉडरेट एरोबिक ऍक्टिव्हिटी करायची. फिट राहण्यासाठी फार महत्वाचं आहे ते. किंवा 75 मिनिट म्हणजे त्याच्या निम्मी विग्रस एरोबिक ऍक्टिव्हिटी करायची. त्या काय ते दाखवतो मी. कॉम्बिनेशन या दोन्हींचं केलं तर चालतं. आणि जे 2 दिवस सुट्टी घ्यायची म्हटलं तर त्या 2 दिवशी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं, जे थोडं मसल्स किंवा वेट गेन किंवा बॉडी जे बॉडी एक्झरसाइज ते. आणि हेच तुम्ही सगळं जर केलं विथ डिसिप्लिन, काही कुठेही असा अर्धा तास किंवा तास दिला तर फॅन्टॅस्टिक, सगळ्यात भारी. आणि त्यामुळं काय होतं, दिस फिटनेस ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट द सिक्रिशन ऑफ स्ट्रेस बस्टर्स. जे स्ट्रेस आहे फायनान्शियल किंवा कुठलेही असू दे, फॅमिलीचं स्ट्रेस अनेक जणांना असतं, काही जणांना 2 बायका किंवा आणखी काही प्रकार असतो, किंवा पोरं त्रास देत असतात, आई वडिलांचा त्रास असतो, बिझनेस मधला पार्टनर त्रास देतो असतो, बऱ्याच गोष्टी असतात. मग अशा वेळेला तुम्हाला जर समजा तुमच्यापैकी कोणी अर्धा तास जरी चालला तर कॉर्टिसॉल सिक्रीट होतं. आणि मग काय 2च्या ऐवजी 4 बायका झाल्या तरी सुद्धा चालतं. सो इट इज दॅट मच फिटनेस लेवल ही इम्प्रूव्ह. एंडॉर्फिन्स, आता काल बऱ्याच जणांनी ते आणून सगळं केलेलं आहे. बियर जी आहे तिच्यामुळं जे बुद्धी भ्रष्ट होते ती कमी करण्यासाठी एंडॉर्फिन महत्वाचे असतात. सो ते एंडॉर्फिन्स ह्या व्यायामामुळं, तुम्ही बियर पिऊ नये असं नाही,
पण बिअरचा एक ग्लास प्याला की अर्धा तास पळून यायचं, चालून यायचं. ते कॉर्टिसॉल तयार होतं, एन्डॉर्फिन तयार होतात, बरोबर बिअरला तिथंच ठेवतं. इट डझंट हॅव इफेक्ट ऑन युअर बॉडी. ते सेरोटोनिन असेल, डोपामिन असेल, ऑक्सिटोसिन, ही सगळी जी नावं आहेत. सो ही जी पहिली जी दिली दे आर कॉल्ड द फील गुड फॅक्टर्स. त्यातला कॉर्टिसॉल फार महत्वाचा आहे. आणि कॉर्टिसॉल म्हणून लोक स्टिरॉइड घेतात बघा. नॅचरल बॉडीमध्ये प्रत्येकाच्या शरीरात नॅचरली बिकॉज ऑफ द फिजिकल ऍक्टिव्हिटी कॉर्टिसॉल तयार होतच. आता कॉर्टिसॉल सुद्धा कसं आहे, जे रनर्स आहेत त्यांच्यात खूप, म्हणजे तुमच्याकडे तर कॉर्टिसॉल भरपूर असणार. संतोष सुद्धा, तुम्ही जेवढे रनर्स आहेत, तुम्ही रस्त्यावरती शूज घालून अर्ध्या तास चालला फिरला, बोलत जरी उभा राहिला तर कॉर्टिसॉलचा कार्यक्रम सुरूच होतो. आणि रिमेंबर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इम्युनिटी बुस्टर आहे. आता बऱ्याच जरा बघितलं तुम्ही, कोविडमध्ये डेक्झामेथासोन एवढं वापरलं गेलेलं आहे. त्याच्याऐवजी जर समजा त्या पेशंटना, माझं तरी वैयक्तिक मत होतं की सगळ्यांना रोज हे डेक्झामेथासोन देण्याच्या ऐवजी नॅचरली प्रत्येकाला अर्धा तास त्या ग्राउंडमध्ये चालवा. आणि जर नॅचरल हायड्रोकॉर्टिसोन जे असतं, इट्स वन ऑफ द बेस्ट वंडरफुल मेडिसिन टू बिल्ड युअर इम्युनिटी. मग त्या इम्युनिटीसाठी ते रामदेव बाबाचा मध किंवा असलं खात त्याची काही गरज नाही आहे. सो सिम्पल फिजिकल ऍक्टिव्हिटी. आता ते इम्युनिटी म्हणजे ते कॉर्टिसॉल वाढवण्यासाठी सुद्धा उगीच जास्त वाकडं तिकडे पळून चालत नाही. ते साधक ब्रिस्क आपल्या शरीराला झेपल जेवढी कुवत आहे, ऐपत आहे तेवढंच करायचं. जादा केलं ना दॅट बिकम्स अब्यूज. आणि मध्ये कॉर्टिसॉल जादा केल्यावर सुद्धा तयार होत नाही. त्यामुळे तुमच्यापैकी कोणी उठला आणि 90 किलोमीटर कॉम्रेडच उद्या पळतो म्हणाला, कॉर्टिसॉल तयार होत नाही, उलट्या गोष्टी होतात. अँड देन युअर बॉडी स्टार्ट्स डिट्युरेटिंग ऑल्सो. तुम्ही मगाशी ते ह्याचं सांगितलं ना, ते इव्हन. सो इट्स बिकॉज सो दोज थिंग्स हॅज टू बी टेकन केअर. त्याच्यानंतर ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मॉडरेटमध्ये वॉकिंग फास्ट, हलत डुलत चालायचं नाही, काही फायदा नाही त्याचा. 10 कॅलरी सुद्धा बर्न होत नाही. आपल्याला इथलं संपल्यानंतर आपल्या रूमवरती जाताना चालत गेलो, त्यातनं अजिबात कॅलरी बर्न होत नाही. मग अशी साहेब सांगत होते, घरापासून ऑफिसला चालत जातो, कॅलरी बर्न होत नाही ना, रिमेंबर. सो घरापासून म्हणजे जे तुम्ही ऑफिसच्या काळामध्ये जे काही करता, म्हणजे तुम्ही आता काय पॅन्डेमिकच्या काळात काही लोकांनी झाडून सुद्धा काढलं असेल घरातलं, भांडी सुद्धा धुसली असतील, पण त्या फिजिकल ऍक्टिव्हिटी माझ्या कॅलरी बर्न झाल्या, दॅट इज नॉट द बर्निंग. सो दॅट इज द जॉब यू आर डुईंग. आणि त्याच शरीराला फिटनेससाठी, हेल्थसाठी फायदा होत नाही. यू हॅव टू कन्सिडर दॅट दिस इज युजफुल फॉर माय बॉडी, त्याच्यामुळे मी करतो. त्यामुळे व्यायाम करायच्या अगोदर मेंटॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी सांगितलं ना स्टोरी, तर तुम्ही ते एक स्टोरीच आणली पाहिजे की बाबा मी पुढच्या 1 वर्षामध्ये माझं एवढं वजन कमी करणार आहे, डायबिटीस तर घालवणार आहे, लिपिडिमिया कमी करणार आहे, बीएमआय चांगला आणणार, बीएमआर वाढवणार, बीएमआय कमी करणार. हे सगळं टार्गेट ठरवलं तर ते यू हॅव टू डेव्हलप द डिसिप्लिन. आणि मग ती शिस्त लावली की डेफिनेटली, आणि त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही, आउट ऑफ द बॉक्स जायची गरज नाही. रोज जे खातात तेच खायचं, वेगळं करण्याची सुद्धा काही गरज पडत नाही. आणि मग ते सायकल असेल, वॉटर एरोबिक्स, आणि त्याचा हे लालमध्ये दाखवलेलं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं. याचे फायदे महत्वाचे. बिसाइड्स कॅलरी बर्निंग, प्रोडक्टिव्हिटी वाढते. कुणावरती चिडचिड तुम्ही करायचं फार कमी होतं, घरात चिडणार नाही. पोरगं शाळा बुडवलं असतं, ठीक आहे बाबा उद्या व्यवस्थित जा असं म्हणणार. सो यू विल बी एबल टू ऍडजस्ट विथ अडॅप्टेशन, ज्याला आपण म्हणतो ती जमणार. कार्यालयामध्ये जो उशिरा आला तरी सुद्धा यू विल एबल टू अंडरस्टँड. आणि त्यालाच मग यू विल वर्क लाईक, ती डगलस मॅकग्रेगरची थिअरी आहे, त्यात वाय टाईपचा बॉस असतो. तर वाय टाईपचा तुम्ही बॉस झाला, तुमचं फिटनेस वाढतं. कार्यालयात इतरांच्या वरती चिडचिड करून जो स्वतःला त्रास करून घेतात, त्याच्यापेक्षा तो त्रास त्या ऍक्टिव्हिटी घालवायचा. इट विल बी बेनिफिशियल टू यू. थॉट प्रोसेस वाढते, स्ट्रेस रिड्यूस होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना वळवळत नाही, शांत झोपतो. स्वप्न चांगली पडतात, वाईट पडत नाहीत. इट हेल्प्स यू. सो यू डेव्हलप वन पर्टिक्युलर अप्रोच टुवर्ड्स द लाईफ. विग्रस एरोबिक ऍक्टिव्हिटी, त्याचा फायदा बघा, इम्प्रूव्ह ॲजिलिटी, इम्युनिटी, कॅपॅसिटी टू फोकस, डिसिजन मेकिंग, अँड डेफिनेटली इट रिड्युसेस अँझायटी. मी आता बऱ्याच जणांना, आय एम पार्टिसिपेट ऑब्झर्वंट, मी नेहमी बघत असतो प्रत्येकाच्या कपाळावरती, गालावरती, इकडं तिकडं जर बघितलं ना, काळेपणा आलेला आहे. अँड रिमेंबर दॅट इज अ साईन ऑफ अँझायटी, स्ट्रेस. अनेक जणांचा आहे. बरेच जण म्हणते दारू पिऊन आला, तसं नाही, दारू ते नंतरचं. पण सगळ्यात महत्वाचं, दारूपेक्षा हा भयानक रोग हा आपल्याकडे ऑलरेडी आहे. दॅट डिसऑर्डर इज देअर. आणि ती डिसऑर्डर जर पळवायची झाली तर व्हिगरस एरोबिक ऍक्टिव्हिटी,
म्हणजे तुम्ही 15 मिनिटच करा. आता ते आपण मॉडरेट बघितलं ते काय होतं, अर्धा तासच होतं. हे 15 मिनिटच करायचं, पण घामाच्या धारा लागल्या पाहिजे. सो हा जो काही प्रकार आहे दॅट इम्प्रूव्ह युअर ॲजिलिटी. ॲजिलिटी आली की इम्युनिटी येतेच. मग इम्युनिटीमध्ये मगाशी आपण अर्धा तास चालल्यावरती जेवढं कॉर्टिसॉल होतं ते 15 मिनिटात कॉर्टिसॉल येणार. आणि ह्या काय टेस्ट आहेत ते पुढे दाखवतो मी. मसल स्ट्रेंथनिंग असलंच पाहिजे. नुसतं उठला आणि बूट घातले आणि पळायला सुटला सुहास, तसं करून चालत नाही. स्ट्रेंथनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे त्यातनं काय होतं, इम्प्रूव्ह युअर बीएमआर. त्याच्यानंतर बीएमआर म्हणजे कॅलरी बर्निंग व्हायची शक्यता खूप वाढते. नुसतं तुम्ही पळायला लागला कॅलरी बर्निंग एवढ्या होत नाही. त्यामुळे मसल मास पाहिजे, कॉन्फिडन्स वाढतो, ऑप्टिमिझम, आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही चांगलं दिसायला लागता. सगळेजण तुमच्याकडे आकर्षित होतात. दॅट इज अगेन लॅटिन फंक्शन. आणि यू लर्न टू मेंटेन युअर बीएमआय, कोमॉर्बिडिटीतनं बाहेर पडता. मग आता माझ्या दृष्टिकोनातनं जी मगाशी सांगितली ना तुम्हाला, अर्ध्या तासात हे जर ए टू झेड पर्यंतच्या ज्या अल्फाबेट चॅलेंजेस आहेत, जास्त काही करायचं नाही. अर्ध्या तासामध्ये जर समजा तुम्हाला हे करायला जमलं, फार भारी माणूस फिट म्हणायचं. मग त्या 10 क्रंचेस आहेत, हे काय अवघड नाही. ह्याला काय सामान जिम मध्ये जायचं काही गरज नाही. किचन मध्ये करू शकता, बेडरूम मध्ये करू शकता, वरांड्यात, रस्त्यावर सुद्धा करू शकता. तुमचा ग्रुप असेल आणि जर ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या, दॅट गिव्स यू. आता आपण मगापासून ज्या चर्चा केली तर त्याच्यातल्या आता बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. सो दे आर व्हेरी टेक्निकल. वी हॅड अदर, आपला मेन उद्देश आहे तो करायला पाहिजे. आय एम व्हेरी थँकफुल टू यू ऑल बिकॉज आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी बिकॉज ऑल ऑफ यू टू present my thoughts and my approach toward the life. Thank you very much. आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. काही प्रश्न असतील तर विचार तर चालतील. सरांनी मगाशी एक प्रश्न होता. एक अगोदर ही माझं चित्र दाखवतं. 2007 मध्ये बघा, बाबासाहेबांपेक्षा डबल होतो मी. आणि नंतर काही केलं नाही. 2018 मध्ये त्यावेळेला माझी ती वर्ल्ड रँक 142 आली. त्यावेळेला असा होता. आणि ती माझी मध्ये जो पट्टा असलेला माझा मुलगा, पुतणी आणि त्यांचा मित्र, बरोबर 10 वर्षात ती कशी दिसतात बघा. सो दिस पर्टिक्युलर दिस टाईप ऑफ द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यात काही वेगळं करायला लागलं, कुठं पैसे खर्च करावे लागले नाही, काही नाही. अर्थात आयर्नमॅन करताना मला पैसे खर्च करावे लागतात, बट अदरवाईज बाकी ह्याच्यातनं जो आनंद मिळतो, यू कांट बाय इट. जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, यू कांट अर्न इट. पैसे देऊन हे मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे, जग फिरायला मिळतं. मी म्हणजे इट हॅज बीन माय, म्हणजे मी कसं करतो, डेक्कन क्लिप हँगर म्हणून एक रेस असते, एका आजच्या शनिवारी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात असते ते. तर ते आम्ही पुण्यातनं, ते भुगाव आहे, भुगावच्या इथनं सायकलीने जातो. मग देन हा जो काय ते पसरणी घाट, महाबळेश्वर करायचं, साताऱ्यात उतरायचं, मग कोल्हापूर, कागल, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, धारवाडला जायचं, कित्तूरला जायचं, तिथनं मग अंजीच्या जंगलात, आणि मग त्या आमोड घाटातनं ह्याच्यामध्ये ते डांबोलीमचा एअरपोर्ट आहे त्याच्याजवळ ते बागमालो बीच म्हणून आहे, तिथं डेस्टिनेशन 650 किलोमीटर. आता ही गेली 4 वर्ष मी ती जिंकलेली आहे माझ्या एज कॅटेगरीमध्ये. मला ते पूर्ण करायला 650 किलोमीटरला 26 तास लागतात. कंटिन्युअस आहे तिथं, अजिबात रेस्ट सुद्धा घेत नाही, कंटिन्युअस 26 तास. आता ही आठवड्यात संपली, लगेच पुढच्या आठवड्यात मलेशियामध्ये रविवारी आयर्नमॅन असते. सो 15, 16, 17 म्हणजे 19 सलग 5 वर्ष मी ह्या आठवड्यात, आजच्या आठवड्यात डेक्कन क्लिप हँगर सायकलची रेस, लगेच पुढच्या आठवड्यामध्ये मलेशियाचे आयर्नमॅन. आणि मलेशिया, आय डोंट नो वाय, बट इतकं मला ते, इट्स वन ऑफ द टफेस्ट. बरीच लोक पार्टिसिपेट करत नाहीत, पण ते मलेशियात कौस्तुभ 2 वेळा फेल झाला, 2 वेळा त्याला ती करता आली नाही. सो आणि आय एम एबल टू डू दॅट बिकॉज ऑफ ऑल दिस. म्हणजे स्पेशल काही न करता रुटीन एक पार्ट मांडला, मेड इज अ पार्ट ऑफ द लाईफ. आणि त्यासाठी काही वेगळा वेळ काढावा लागला नाही, ट्रेनिंगवरती पैसे खर्च नाहीत, आणि देन यू आर एन्जॉईंग द लाईफ अँड द डिफरंट एन्व्हायरमेंटमध्ये. त्यामुळे बॉडीचा रेजिस्टन्स खूप वाढतो, आजारी पडत नाही. आणि बेसिकली जर म्हणायला गेला तर लॉंगिव्हिटीचा जो भाग आहे तो साध्य करता येतो. आणि आता मगाशी सांगितल्याबरोबर माझं एम जे आहे, लेट मी होप दॅट बाय आय टर्न 60 आय विल बी विदिन फर्स्ट 10 वर्ल्ड रँक इन दिस पर्टिक्युलर. दॅट इज माय ऑब्जेक्टिव्ह. नाही, आदेश द्या. आपल्यापैकी काही लोकांचा तो फिटनेसचा प्रोग्राम झालाय, त्यांनी नाही केलं, त्यांच्यासाठी एक हो, सुहास आहे ना, सुहास सांग ना कधी करायचं. आपण गोवा हा,
कधी कधी. किंवा मलेशियाहून आपण आलात. आता नाही, मलेशियात सध्या यावेळेला बंद झाले लवकरच ओके, थँक्यू थँक्यू. झोप येत नाही का त्या 32 तास? हा, आता सुहासी सांगितलेला एक प्रश्न, त्याचं उत्तर देतो मी. सी, देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड एज अ सर्कॅडियन सायकल. सर्कॅडियन सायकल म्हणजे माणसाच्या शरीरावरती चंद्र आणि सूर्याचा, आपलं पंचांग आहे ना, त्या पंचांग मधल्या सगळ्या माहितीचा परिणाम होत असतो. आणि मग ते रात्र झाली की माणसाचं शरीर जे असतं ते झोपायचं असतं. त्यामुळे 24 आवर्स जे आहेत आपले, त्या 24 आवर्सचे आपण 8 भाग करायचे. सो 8 आवर्स इज व्हॉट युअर ऑफिस ऍक्टिव्हिटी, अनदर 8 आवर्स युअर पर्सनल ऍक्टिव्हिटी. मग त्याच्यामध्ये तुमची हॉबी असेल, बाकीचं काय असेल ते सगळं. अनदर नेक्स्ट 8 आवर्स आर फॉर द स्लीप. आणि निसर्गाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला ऑप्टिमम लेवल ऑफ द स्लीप हॅज टू बी 8 आवर्स. तो एक भाग झाला. मग आता ज्या वेळेला ही रेस असते, आता शनिवारी असेल तर साधारण जी शुक्रवारची सकाळी 10-11 वाजल्यापासून जे आम्ही झोपून असतो, ते दुसऱ्या दिवशी शनिवारी असेल त्याच वेळेला उठायचं. पण जरी झोप नाही आली तर यू आर लाईंग डाऊन. आणि मग त्याच्यानंतर आमची 6:30ला रेस सुरू होते, कंटिन्युअसली सुरू करायचं. एव्हरी 1 आवर आपलं ते न्यूट्रिशन आणि ते चाललेलं असतं. आणि साधारण मी ज्या वेळेला कित्तूर, धारवाड किंवा बेळगावच्या दरम्यान असतोय, तर माझे डॉक्टर मित्र आहेत तिथं, ते कॉफी घेऊन आलेले असतात, मोठा हेच घेऊन येतात. माझं क्रू मेंबर आणि आमच्यासाठी असतं. आणि मग देन वी टेक इट. आणि त्या कॉफीमुळे काय होतं की किमान तुमचे जी काही झोप जी 8 तासाचा जो काही सर्कॅडियन सायकलचा भाग आहे, यू कॅन पोस्टपोन इट फॉर द अनदर से अराउंड अबाउट 20 आवर्स. सो द कॉफी हेल्प्स यू. आणि मग एकदा ते करून आलं की ते झोपायचे, ते नंतर ते भरून स्लीप डेफिसिट जेवढा असेल तो भरून काढायचा. सो स्लीप बँक इज देअर, द कन्सेप्ट कॉल्ड एज अ स्लीप बँक. सो स्लीपचे, एक मिनिट, स्लीपचे 2 प्रकार असतात. वन इज कॉल्ड एज अ REM, अनदर इज कॉल्ड एज अ NREM. नेपोलियन बोनापार्ट जो होता, तर तो जवळजवळ 48 तास लढाई न थकता करायचा. आणि हाऊ इट वॉज पॉसिबल फॉर हिम, तर तो घोड्यावरती नॅप घ्यायचा. आणि ती असायची NREM, म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणायचं त्याला, गाढ झोप. किती लागते माणसाला? 2 मिनिट. ती गाढ झोप येण्यासाठी NREM 2 मिनिटाची, तुम्हाला 2 तासाची REM लागते. मग अशा स्लीपच्या तुमच्या 4 सायकल असतात. पण ते खरं माणूस झोपतो किती वेळ? 8च मिनिटं. पहिल्या ह्याच्यातली NREM 2 तासाची REM झाली की 2 मिनिटाची NREM, मग दुसरं, तिसरं, चौथं. म्हणजे माणसाला 24 तासामध्ये जी गाढ झोप लागते, इट इज ओनली 8 मिनिट्स. बट फॉर दॅट यू हॅव टू स्लीप 8 आवर्स. मग ते काही लोक जे आहेत, त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये दे हॅव डेव्हलप द आर्ट ऑफ हॅव्हिंग दिस. आता कुंभकर्णाचं उदाहरण सांगणं, तर तो काय करायचा, ते स्लीप बँक होती, 6 महिने झोपायचा. आणि त्या झोपेच्या ह्याच्यामध्ये त्याचे हे सगळे पुढच्या 6 महिन्यातलं जे NREMचा जो भाग होता ना, तो ऑलरेडी त्या ह्याच्यात कव्हर करायचा. आणि त्यामुळे पुढची 6 महिने तो ही वॉज एबल टू डू. कारण बोनापार्टची तसंच होतं. तो साधारणपणे 4 मिनिटं घोड्यावरती झोपला की त्याची ती निम्मी झोप झालेली असायची. आपल्याला म्हणतात ना, पहिली झोप, दुसरी झोप, साखर झोप, असा जो प्रकार असतो, इट इज रिलेटेड टू दॅट. त्यामुळे सर्कॅडियन सायकल आहे, इफ यू आर एबल टू मॅनेज दॅट सर्कॅडियन सायकल विथ युअर पर्टिक्युलर इव्हेंट्स, इट इज पॉसिबल. त्याला काय अडचण येत नाही. मी भूतानमध्ये एक थिम्पू टू भूमतांग 180 किलोमीटरची सायकल रेस आहे. त्याच्यात ते ग्रेडियंट जो आहे 13 किलोमीटर नुसता पर्वत चढायचा असतो सायकलला. त्याच्यात असं थोडा सुद्धा स्लोप नाहीये. थिम्पूच्या अलीकडेच मोठा जो डोंगर आहे आणि भूमतांग अगदी चायना बॉर्डरला आहे. तिथनं तुम्ही थिम्पूला येत असता. आय डीड इन 2015 मध्ये केलं. ऑक्सिजन लेवल फार कमी असते, प्रचंड पाऊस, वारा वगैरे सगळं असतो, आणि दॅट यू हॅव टू फिनिश इन 16 आवर्स. त्या ह्याच्यामध्ये मी बघितलं काही लोक जे असतात, तर ते हे करण्यासाठी 72 तास, 96 तास, दोज हू आर काय म्हणतात त्याला, ते अल्ट्रा सायक्लिस्ट, तेच तिथे पार्टिसिपेट करतात, दुसरं कोणी येत नाही. आणि दॅट इज बाय इन्व्हिटेशन. त्यांचे ते स्टँडर्ड ठरले असतात, इफ यू क्वालिफाय ओनली दे गेट इट. तर तिथं मी लोक बघितलेले आहेत 72-96 तास विदाउट स्लीप ते करत असतात. आणि मग सो दिस पर्टिक्युलर इज कॉल्ड एज अ घोस्ट रायडिंग. द कन्सेप्ट इज अ घोस्ट रायडिंग. सो यू डोंट स्लीप, आणि इफ ॲट ऑल यू स्लीप ऑन द, तुमचा हँड बार असतो ना ते. आणि मी केलं तसं. हँड बारवरती सुद्धा मी चालू असताना झोपलेलो होते. 2 मिनिट, 3 मिनिट, 100 किलोमीटर झालं की 2-3 मिनिट त्याच्यावरती झोपायची सवय लावायची. सो दॅट घोस्ट रायडिंग इज देअर अँड द पीपल प्रॅक्टिस इट. देअर आर सो मेनी पीपल डुईंग दॅट.
बट दॅट इज अ सम डिफरंट लेवल. सो नॉट फॉर द आपल्या फिटनेससाठी काय अर्धा तास सायकलिंग करायचं. सो वी डोंट हॅव टू डू दॅट. आपण एक थोडासा प्रश्न घेऊ शकतो. या तुमचं काय सांगतात ते तुम्हाला आश्ले बार्टी नावाची विम्बल्डन यावर्षी जिंकलेली मुलगी माहिती असेल. तर ती फायनलला गेली, सेमीफायनल जिंकली, उद्या फायनल आहे. तर त्याच्या आदल्या 2 दिवस झोपलेली नव्हती. कंटिन्युअस 40 hours सी हॅज नॉट स्लेफ्ट ओनली बिकॉज ऑफ द स्ट्रेस. तो स्ट्रेस असतोच आणि अँझायटी असतेच त्याच्यात आणि ते यू कांट कंट्रोल इट. मग ते मेडिटेशन हे वगैरे म्हणजे मला ते काही होत नाही शक्य. आय नेव्हर डू दॅट. काही जणांना होत नाही. मेडिटेशन करून काही लोक झोपू शकतात. मला इट्स नॉट पॉसिबल. आणि ते आश्ले बार्टीने शेवटी ते उलट हे चांगलं असतं. जर समजा तुम्ही उद्या 42 किलोमीटर पळणार आहेत, आज रात्रभर झोपला नाही, उद्या जोरात पळणार आणि पळताना कधी झोप येत नाही आणि तो माहोलच एवढा असतो. सो डोंट वरी. सो यू शुड एन्जॉय स्लीपलेसनेस ऑल्सो. कन्सेप्ट म्हणायचा तो झोपायचंच नाही. दॅट मेक्स लॉट ऑफ म्हणजे दॅट गिव्हज एनर्जी ऑल्सो. द बुस्टिंग असते. थँक्यू. मला करेक्ट. येस. सो दॅट इज वाय आय वॉज टेलिंग यू की आपले 7 दिवस आहेत. काही झालं तर तुम्हाला 2 दिवस वेट ट्रेनिंग करायलाच पाहिजे. तर ते डंबेल वगैरे असलं वगैरे नाही. तुम्ही फक्त बॉडी वेट ट्रेनिंग करा. किंवा आता इथं आपण दाखवलं ना मगाशी ते. सो त्याला काही ते टबाटा असं सुद्धा म्हणतात. सो तर यू कॅन डू दॅट. आणि A to Z आहेत त्याच्यात जास्त ऍक्टिव्हिटीज नाही आहेत. फटाफट केल्यात यू आर युझिंग बोथ द कॉम्बिनेशन ऑफ द एरोबिक प्लस अनएरोबिक. तर एरोबिक पाहिजेच. आणि आपल्याकडे सध्याकडे काय माहित आहे, आपल्याला कितीही आता करायचं म्हटलं तर आपली काय बॉडी चांगली होत नाही, आहे तशीच राहणार आहे. आणि त्यामुळे आपण फक्त काय करू शकतो तर टोनिंग करू शकतो. तेवढंच आपण हे करायचं. मसल बिल्ड करायच्या मागे लागायचं नाही. नॉट युजफुल ऑल्सो, नॉट गुड ऑल्सो. कारण त्याच्यातनं मग ते प्रोटीन मधलं ते व्हॉट वी कॉल ते क्रिएटिनिन खूप वाढतं. बिल्डर लोक जी असतात ना, मसलच्या मागे बिल्डिंगच्या मागे जातात. आफ्टर द एज ऑफ द 45 क्रिएटिन लेवल एवढी वाढते, इट अफेक्ट्स युअर किडनी. आणि त्याच्यामुळे कधी मसल बिल्डिंगच्या मागे जाऊ नये. टोनिंगसाठी आठवड्यातले 2 दिवस अर्धा तास आणि द रिमेनिंग यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द एरोबिक. आपल्याला जास्त वर्ष जगायचं आहे. एरोबिक इज द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट ॲज युजुअल. तुमचे सगळे इनपुट्स थोडासा आमचा मला वाटतं राजे जेवढे आहेत त्यांचा निर्गंड वाढला असेल नाही. आणि त्याप्रमाणे ते पुढे ऍक्शन घेतील. होतं ना.